कार्यसिद्धीच्या वतीने महिलांसाठी आयोजित मोफत वेदना निवारण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। तब्बल 500 पेक्षा अधिक महिला युवतींची मोफत वैद्यकीय तपासणी। कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही जागतिक महिला दिन अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला। महिला व युवतींसाठी आयोजित मोफत वेदना निवारण शिबिरात महिलांविषयक सर्व आजारांची अगदी विनामूल्य अशी तपासणी करण्यात आली। तसेच नेत्ररोग व विविध स्त्रीरोग याबद्दल देखील तपासणी करून वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले। BMI मशीनद्वारे बॉडी मास इंडेक्स, BMD मशीनद्वारे हाडांची ठिसूळता व ऑप्टिकल मशीनद्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात आली। तसेच HbA, CBC, लिपिड प्रोफाइल, कर्करोग चाचणी, थायरॉइड चाचणी आदी विविध चाचण्या देखील अगदी मोफत करण्यात आल्या। सकाळी 10 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या शिबिरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 500 पेक्षा अधिक महिला व युवतींची आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली होती। या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर कांचन गोडसे, डॉक्टर तेजस वाघ, डॉक्टर प्राजक्ता बुस्टे, डॉक्टर उत्तरा पत्की, डॉक्टर वैष्णवी सोनवणे या शिबिरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांसह राजेश्वरीताई गिरिराज सावंत व सुषमा बुरुळकर, मोनाली जाधव, रेणुका वाखारकर, शीतल हुलवान, अश्विनी जाधव, स्वाती तळेकर, विभावरी साळुंखे, सोनाली खांगटे, मनीषा पाटील, वंदना डफळे, कमल तापकीर, नेहा साठले, इंदू राऊत, पौर्णिमा साका, कालिंदी खुटवड आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। शिबिर उद्घाटनाप्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज भाऊ सावंत म्हणाले, सुदृढ व निरोगी नारी शक्ती हीच भारताची खरी ताकद असून देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर मातृशक्तीचे आरोग्य चांगले हवे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। सायंकाळी जागतिक महिला दिनानिमित्त माई सावंत, राजेश्वरीताई गिरिराज सावंत, डॉक्टर कांचन गोडसे, डॉक्टर प्राजक्ता बुस्टे, डॉक्टर उत्तरा पत्की, डॉक्टर वैष्णवी सोनवणे यांच्यासह कार्यसिद्धी परिवारातील उपस्थित महिलांनी केक कापून जागतिक महिला दिन साजरा केला। नमस्कार, मी जयश्री कैलास धुमाळ, कात्रज। मी श्रीराम योग साधनेमध्ये योगा करते। या ठिकाणी गिरिराज सरांनी आज 8 मार्च महिला दिन याचा औचित्य साधून आज महिलांची आरोग्य तपासणी याविषयी शिबिर ठेवलेलं आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत महिलांचं कामच चाललेलं असतं। कोणाचे पाठीचे दुखणे असतात, कोणाचं हाडांचं दुखणं असतं, डोळ्यांचे दुखणे असतात, गुडघे दुखतात, याकडं महिला दुर्लक्ष करतात आणि आपली स्वतःची काळजी करतच नाहीत। तर त्या महिलांचं आरोग्य सुधारावं यासाठी श्री गिरिराज सावंत सरांनी आज चांगल्या पद्धतीने मेळावा ठेवलेला आहे। नमस्कार, मी साक्षी सचिन टेकाळे। आज कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त हा जो उपक्रम राबवला आहे तो अत्यंत सुंदर आहे। महिला स्वतःची काळजी घेत नाहीत, त्या स्वतःची टेस्ट करत नाहीत। कार्यसिद्धी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवते। महिलांसाठी हा उपक्रम खूप सुंदर राबवला आहे। त्यांनी आज स्वतःची काळजी घ्यावी, त्यांच्याकडे लक्ष द्यावं म्हणून वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत आणि याचा फायदा मी सुद्धा घेतला आहे। धन्यवाद। मी रेणुका प्रवीण वखारकर, सिक्स सेन्स सोसायटीमधून आज या कात्रज परिसरामध्ये सावंत विहार या ठिकाणी कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जो आज जागतिक महिला दिनानिमित्त शिबिर ठेवलेले आहे, आरोग्य शिबिर, तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या टेस्ट महिलांसंबंधित ठेवलेल्या आहेत व त्याला उत्तम प्रकारे महिलांचा सहभाग मिळालेला आहे मोठ्या प्रमाणात। तर आणि आम्हालाही छान वाटतं आहे की आज काहीतरी वेगळा उपक्रम केल्यामुळे सगळेजण आम्ही महिला एकत्र आलेलो आहोत आणि इथून पुढं पण त्यांनी असेच विविध कार्यक्रम याच्या आधी पण राबवलेले आहेत आणि याच्या पुढे पण राबवावेत अशी आमची महिलांची अपेक्षा आहेत आणि तसं आम्ही नोटिंग पण केलेलं आहे। आम्हाला खूप छान वाटलेलं आहे आणि राजेश्वरी ताईंनी पण फॉलोअप घेतलेला आहे महिलांनी इथं येण्यासाठी। तर त्याबद्दल गिरिराज दादा आणि राजेश्वरी ताई यांचे खूप खूप महिलांकडून आभार। नाव संजना शहाजी मोहिते। इथला कार्यक्रम खूपच चांगला आहे। मी गुडघेदुखीसाठी आलेले आहे। गोळ्या औषध चेकअप वगैरे खूप छान आहे। डॉक्टर पण छान आहेत आणि काळजी व्यवस्थित घेतात। ट्रीटमेंट पण चांगले आहे। माझं नाव उषा दुधाने, मी ते खेथे हाईट्समध्ये राहते।
कार्यक्रम खूपच महिलांसाठी खूपच छान वाटला. सगळ्या तपासण्या करून घेतल्यात मी. रक्त ब्लडचे चेकअप केले, फिजिओथेरपीचे केले, मानदुखीचे वगैरे सगळे चेकअप छान केलेत आणि व्यवस्थित मार्गदर्शन केले. फिजिओथेरपीवाल्यांनी सुद्धा व्यवस्थित व्यायाम कसे करायचे काय वगैरे ते करायचे सांगितलेलं आहे. सावंत सरांनी आता हे मी इथं 4 वर्ष झाले राहायला आलेले, पण तेव्हापासून बघते इथं प्रत्येक कार्यक्रम व्यवस्थित आणि खूपच छान होतं आणि मी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असते त्यांच्या. माझं नाव प्राजक्ता अनंत शेलार. मी आंबेगाव पठार इकडे राहायला आहे. सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी इकडे सावंत सरांनी जे आरोग्य तपासणी ठेवली होती मोफत, तिथे आले होते आणि इथे मी माझे म्हणजे पोटदुखी वगैरे गायनेकडे तपासणी केली. खूप छान अनुभव होता. थँक्यू.